बातमी नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये पावसानं काहीशी आता विश्रांती घेतली, त्यामुळे गोदावरीचा पूर ओसरायला आता सुरुवात झालेली आहे। 3,969 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आतापर्यंत झालेला आहे। तर रामकुंड परिसरावरील पूरस्थिती आता काहीशी नियंत्रणात आल्याचं बोललं जात आहे। तर आता दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलेलं आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, काहीसं दिलासादायक चित्र, खरं तर पाऊस सुद्धा थांबलेला आहे आणि पूरस्थिती जी आहे तो पुराचा धोका टळलेला आहे। स्नेहा, मागच्या 8 दिवसांपासून नाशिक आणि प्रामुख्याने धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू होता। त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला होता आणि म्हणूनच गोदावरी असेल, दारणा असेल, अशा ज्या नद्या आहेत त्या नद्यांची आणि पातळी वाढलेली होती। पण कालपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने गंगापूर धरणातून जो एक महत्त्वाचं धरण आहे, या धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच गोदावरी नदीची पाणी पातळी सुद्धा कमी झालेली आहे। जो एक धोका होता पुराचा तो टळलेला आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या अगदी पायापर्यंत आता पाणी आल्याने एक मोठा दिलासा मिळाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल।